आज पिंपळगाव कामठेमळा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काही जनतेचा रस्त्याच्या विषयावरून काही थोडासा विषय आहे आणि रस्ता बारीक आहे आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून यांनी रस्ता जो मंजूर करून आणलेला आहे तो 33 फुटाचा आहे आणि त्याच्यातून काही एक जो वैयक्तिक शेतकरी आहे, आपण पाहू शकता हे मका टाकलेली आहे आणि हा रस्ता आहे. ह्या रस्त्यातून ह्या बाजूनी जी जर 33 फुटाची जर जर रस्ता बनवण्यात आला, तर हा वैयक्तिक शेतकरी जो आहे, तो भूमिहीन होऊ शकतो. म्हणून त्यासाठी जनतेची काही आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तरी आपल्या सामने या ठिकाणची काही जनता उपस्थित आहे. आपण शेतकरी आहेत, ग्रामस्थ आहेत गावातले. पाहूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे. दादा आपलं नाव काय? मी प्रवीण टेमकर. विषय काय असं? विषय असा आहे, हा अवसरी खुर्द पिंपळगाव आणि अवसरीची ही शिव आहे. आपण जे उभी आहे ना, हो. ही अवसरी आणि पिंपळगावची शिव आहे. तर ह्या शिवेची पूर्वीपासून कुठेही नोंद नाहीये. फक्त कागदोपत्री ही शिव आहे. आणि सामंजस्याने आम्ही घोडेगावला त्या ठिकाणी गेलो होतो. घोडेगाववरून सगळे घोडेगावच्या कागदपत्री दप्तरी सगळं पाहिलं. तर आहे ना, सामंजस्याने अवसरीची 4 फूट आणि पिंपळगावचं 4 फूट असं आहे ना, 8 फूट हा आम्ही रस्ता ऑलरेडी सोडला. हा तुम्ही रस्ता बघू शकता. 8 फूट सोडू शकता. आम्ही त्यांना सांगितलं, आम्हाला आहे ना 8 फूट नाही, तुम्ही अजून 4 फूट घ्या, 12 फूट रस्ता करा. आमचा काही विरोध नाही. रस्ता हा चांगल्यासाठीचा असतो. परंतु त्यांनी आहे ना, हे जे आपण बघतोय सामने हे पोल आहे. हे पोल प्रायव्हेट आहे ना, देवेंद्र शेठ शहाचे पोल आहे. हे पराग मिल्कला जाणारी भीमाशंकर सहकारी साखर कारखाने ते पराग मिल्क अशी ही लाईन आहे. आणि मला सांगा, ही 33 केव्हीची लाईन आहे. 33 केव्हीच्या लाईनला हे असे पोल आहे ना, तुम्ही कुठेही बघू शकत नाही. 33 केव्ही लाईनला आहे ना, चौकोनी पोल असतात. टावर सारखे पोल असतात. टावर असं सारखे तुमचं पोल म्हणणं. असतात. यांनी फक्त आहे ना, ही शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी काही बोलावं नाही म्हणून यांनी आहे ना, हे साधे पोल या ठिकाणी रवलेले आहे. आणि यांच्या डोक्यात आहे ना, नंतर हे एकदा रीतसर करून घेतल्यानंतर ते पोल समजा कोणी विरोध केला तर ते चौकोनी पोल रवणार आहे. परंतु मला सांगा, 33 केव्हीची लाईन आहे. रात्री जर शेतकरी वावरामध्ये पाणी भरायला आला, जर लाईटीचा करंट जर त्या शेतकऱ्याच्या जर ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये उतरला, तर त्या शेतकऱ्याचं काही राहीन का मला सांगा? तो शेतकरी आहे ना, जागेवर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडेल. हां, म्हणजेच अतिशय काहीतरी असं काहीतरी विशेष म्हणजे वेगळा प्रकार घडू शकतो एखाद्या शेतकऱ्याविषयी रात्री पाणी भरायला आल्यानंतर. आणि यांना आहे ना, हे जे पोलचं प्रकरण आहे, या ठिकाणी कामठे मळ्यातील ग्रामस्थ असेल, टेमकर मळ्यातील असेल, शिंदा मळ्यातील या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी काढून विरोध केला होता. त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या बळाचा वापर केलेला आहे. पोलीस यंत्रणेचा वापर केलेला आहे. परंतु ही प्रायव्हेट लाईन असल्यामुळे ना, पोलीस आणि प्रशासन याला काहीच करू शकत नाही. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीच करू शकत नाही. तरी पण यांनी आहे ना, हे असे स्थानिक पुढारी पिंपळगावचा माथाजी पोखरकर, शिंदा मळ्यातला आनंदराव शिंदे, सभापती हे असले स्थानिक पुढारी याच्यामध्ये आहे ना, हे सगळे लाभार्थी आहे. हे लाभार्थी याच्यामध्ये सगळा गोंधळ करतात, गोंधळ करतात हे लाभार्थी याच्यामध्ये. आणि ह्या लाभार्थ्यांनी ना आता हे मोजणी केली कालला. मला सांगा, ह्या शेतकऱ्याचं आहे ना, आज इकडे 16 फूट आणि इकडे 16 फूट. मला सांगा, हा शेतकरी इथून इकडे, हा शेतकरी इथून इकडे. या 16 जर फूट दोघांचं गेलं तर मला सांगा, खाली काही तो राहीन का? तो शेतकरी ना त्या ठिकाणी भूमिहीन आहे. आणि हा रस्ता फक्त आहे ना, आपलं कामठेमळा शिव ते ह्या वड्यापर्यंत रस्ता आहे. याच्यासाठी यांनी आहे ना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा निधी यासाठी टाकला इथं. काय आहे ना, 4 कोटी रुपयाचा निधी. अहो, तिकडे रस्त्यांनी बाकीच्या खड्डे पडल्यात. अवसरी इकडे मंचर ते पिंपळगाव रस्ता बघा, नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांच्या गावाचा रस्ता बघा, सगळ्या रस्त्याला खड्डे पडले. तिथं रस्ता तो सोडून या इकडे आहे ना, शेतकऱ्यांचं वाटोळं करण्यासाठी यांनी आहे ना, या रस्त्याला इकडे निधी टाकलाय. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. मला सांगा, हा खरोखर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये हा रस्ता बसतोय का? निश्चितच जनता काय म्हणते का ह्या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हे मंजूर होऊ शकतं. केले असलं तरी पण हा रस्ता वैयक्तिक असा शेतकऱ्यांनी मिळून ठेवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असंच आहे का ह्या जो जमिनीचा जो मालक आहे तो भूमिहीन उद्या होऊ शकतो आणि यासाठी त्वरित लवकरात लवकर वेळोकाळी याचा आवर व्हावा आणि त्यांनी पर्याय मार्ग दुसरा सुद्धा सुचवलेला आहे का या पद्धतीने रोड करावा अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. माझं नाव तुकाराम टेमकर. नक्की रोडचा काय विषय काय म्हणजे प्रॉब्लेम काय आहे? इथं जास्तीत जास्त 10 फुटापर्यंत रस्ता व्हावा. एवढ्या मोठ्या रस्त्याची गरज नाही. जर समजा हे कसं आहे, हे परागसाठी चाललंय सगळं. पराग दूध डेअरीसाठी. दूध डेअरीसाठी. अच्छा, अच्छा. म्हणजे दूध डेअरीसाठी मोठा रस्ता हा. आहेच आहे तिकडं. आणि तो मोठा रस्ता आहेच आहे तिकडून पलीकडे मोठा अवसरी रोड रोड तो. पण आता हा रस्ता कच्चा आहे, फक्त पॉवर साठी त्यांनी
मोठा वाढवलेला रस्ता आहे. अच्छा, यांना अच्छा. फक्त इथून हा. खांबळे न्यायचे, लाईन न्यायची म्हणून हा रस्ता चाललाय. बाकी इथं कोणीच वाहतूक होत नाही. दिवसातून एकही कार जात नाही, काही जात नाही. फक्त शेतकऱ्यांच्या मोटरसायकल जातात. म्हणजे हा. फक्त वीज पास करायसाठी हा. त्यांनी हा हा. रस्त्याचं काम मंजूर करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला काय वाटतं का हा रस्ता व्हावा की नाही नाही व्हावा? 10 फूट आम्ही आणणं ठेवलंय. 10 फुटाची आमच्या पुढे अडचण नाही काही बुवा काही तिच्यात. तेच जनता पण म्हणते ते का परत- 10 फुटापर्यंत हा रस्ता झाला पाहिजे. त्याच्या जर वैयक्तिक मोठा करू नये हेच जनतेचं म्हणणं आहे. आणि अजून आपल्या सामने काही आम्हाला ग्रामस्थ कसं आहे, पण आहेत. पाच पांड जमीन 5 पांडामध्ये समजा 2 पांड गेले राहिले किती 3 पांडासाठी मी म्हणतो ते सगळंच सांभाळा तुम्ही. जे आहे ती जमीन सगळी सांभाळा शेतकऱ्यांना द्या काही त्याचा काय मोबदला मिळावा समजा काय ज्या मोबदला रस्त्यामध्ये नको आम्हाला आम्ही फारच भूमिहीन होणार आणि मोबदला घेऊन काय करता पैसे घेऊन काय तर करतात? आपलं नाही काय नाही म्हणणं? पैसे घेऊन काय करतात? जमीन आम्हाला गेली ती. डेअरीत कामाला राहायचे हा. म्हणजे जमीन पण महत्वाची आहे पण हा. पैसे महत्वाचे नाही. पण जमीन ही शेतकऱ्यांसाठी महत्वाचं. लाख मोलाचीच असते. एक माई माऊलीच नाही, असते. नाही, त्यांनी कसं आम्हाला ऍक्च्युली विचारायला पाहिजे होतं का आम्ही ही लाईन करतोय. 33 केवी नाही हा, हा, 33 कोणला केवी. विचारले नाही. आज त्यांनी जवळजवळ आहे ना मध्य धरलाय. इकडे 16 फूट, स्थानिक इकडे 16 लोकांचा फूट. फायदा म्हणून दाखवलं याच्यात त्यांनी पूर्ण पहिलं. शेतकऱ्याचं नुकसान आहे. नुकसान होईल. नाही झाल्याची जमाय त्यांनी झालं. स्वतः फक्क्या मारून येतात त्यांचे पुढारी. अच्छा. हा म्हणजे हा राग काही गाव पातळीवरचे काही पुढारी लोक आहेत यांच्यावरती हा राग व्यक्त होतोय जनतेचा. तरी त्वरित याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा शासनाने पण घ्यावा. आणि मुख्यमंत्री सडक योजनेच्या ऐवजी त्यांच्याकडे जो दुसरा पर्याय मार्ग आहे रोडचा तो सुद्धा काही केला तरी म्हणजे जेडपी कडनं किंवा एखाद्या आमदार निधीतून खासदार निधीतून हा रस्ता व्हावा. आणि तो आम्ही 10 फूट रस्ता आहे तेवढाच होणार. त्याच्यावरती आम्ही रस्ता देऊ शकत नाही असं ग्रामस्थांचं म्हणणे आहे. आणि रस्ता आम्ही पुढे होऊ न देणार. रुंदीकरण आहे तेच आम्हाला आहे तेवढा रस्ता पूर्ण होतो आणि त्याच्या वैयक्तिक जास्त रस्ता नकोय. तरी पाहूया आपल्याकडे दुसरे ग्रामस्थ आहेत. दादा आपलं नाव? सुरेश टेमकर. सुरेश टेमकर. आम्हाला ही पहिली आहे ना 33 केवी लाईन आहे ना ही झाली नाही पाहिजे. याच्या खाली आम्हाला गोठा किंवा काही बांधायचं म्हणलं तर घर बीर हे काही होऊ शकत नाही. जाऊ शकत नाही, टोले जाऊ म्हणजे शकत नाही. 33 केवी धोका आहे ना. व्हॅल्युएशन Valuation कमी काय होणार आहे का वाढणार आहे? आम्हाला काही करताच येणार नाही तिथे. आम्हाला गरजच नाही रस्ता आमचा आम्ही रस्ता ठेवलेला आहे मर्यादित शेती करता आम्हाला मोठ्या रस्त्याची गरज नाही आम्हाला 10 फुटाचा रस्ता भरपूर आहे. 33 केवीची जी लाईन आहे ही ही आम्हाला नकोय असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. इथे साधी लाईन गेली तरी चालेल. फक्त ही पराग डेअरीसाठी ही केवी लाईन टाकलेली आहे तिची. त्याच्यासाठी शेतकऱ्यांचा थोडासा नाराजी व्यक्त केलेली आहे. आम्हाला इकडे हा रस्ता बास आहे. पण रस्ता तर मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर केलेला आहे. इथं गावच कुठे इकडे काय रस्ता फायदा काय शेतीच इकडे दुसरे कुठे गाव आहेच नाही मध्ये इकडे. तुम्हाला वस्तू दिसते का काही वडा आहे कारखाना पुढं. दिसतोय का काय दिसतंय? इकडे अच्छा. फक्त ट्रॅक्टर सोडून इकडे काही येत नाही. इकडे शेतीच्या शेती- वाहतुकीसाठी पाहिजे आम्हाला फक्त आणि तो आम्ही केलेला आहे. आम्हाला गरज बी नाही त्यांची काही. म्हणजे वैयक्तिक त्यांनी रस्ता ठेवलेला आहे इथं या आपल्या पोलची आम्हाला त्याचं. पोलची अडचण आहे. इथून आमच्या ऊस ट्रॅक्टर जाऊ शकत नाही पोलमुळे. म्हणजे नेमकं आता प्रशासनाला काय सांगणार तुम्ही? या रस्त्याची आम्हाला गरज नाही आमचा जो आहे मर्यादित रस्ता तोच आम्हाला भरपूर आहे. आता जो रस्ता आम्ही ठेवलेला आहे, तो रस्ता आम्हाला भरपूर झालाय. मोठ्या रस्त्याची आम्हाला गरज नाही. गरज नाही. आणि जरी तुम्हाला 33 केवी न्यायचं आहे ना तुम्ही पिंपळगाव हायवेच्या कडे नेण्या ना. इकडून कोण नाही म्हणते तुम्हाला? इकडून ही चाललेलं शेतकरी मनमानी आहे. शेतकऱ्यावर अत्याचार करून मनमानी चालली. काय म्हणता? आता इथं जे वावर आहे का याला एवढं एकच वावर आहे. हा रस्ता जर 10-15 फूट गेला रस्ता गेला राहील का त्याला? ग्राम सडक योजनेचे साहेब सुद्धा यांनी मॅनेज केलेले आहे. मी आता परवा आहे ना एक मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या राव साहेबाला फोन केला होता. तर तो राव साहेबाला त्याला आहे ना त्याला एवढी अक्कल शून्य आहे का तो सांगतो हे आहे ना इथं अवसरी आणि पिंपळगाव हा रस्ता आहे ना इथं म्हणजे मला म्हणतो माझ्याकडे नकाशा आहे याच्यामध्ये 33 फुटाचा हा हे आहे अवसरी आणि पिंपळगाव. आता आम्ही आहे ना परवा दिवशी गोडेगावला जाऊन पाहिलं तर त्याच्यामध्ये आहे ना कुठेही किती फुटाचा रस्ता आहे याच्यात काही नोंद नाहीये. फक्त आहे ना सामंजस्य आणि अवसरी आणि पिंपळगावकरांना जाण्यासाठी 4-4 फुटाचा रस्ता आहे. आणि इथून आहे ना आता आम्ही आहे ना आमच्या पूर्वजेपासून आता इथं हे करतोय आम्ही म्हणजे आजच नाही शेती करतोय. वगैरे करतो. आम्हाला माहिती आहे फक्त इथून खटार गाडी जात होती. त्या खटार गाडी जाण्याच्या रस्त्याला यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणून ठेवली. म्हणजे एवढं यांचा मनमानी हा कारभार सडक चालू आहे. बनवता नाही ना दोन्ही गावांमध्ये भांडण लावून देतात ती. निश्चितच शेतकऱ्यांमध्ये दोन्ही गावांमध्ये भांडण लावून देत आहे म्हणतात. आता अवसरीचे ग्रामस्थ म्हणतात आमच्या कोंग्यायचं नाही, पिंपळगावचे म्हणतात आमच्या कोंग्यायचं नाही. भांडण लावून म्हणजे देतात. आमच्या मध्ये हे काय झालंय भांडण लावून द्यायचं काम चालू केलं यांनी. मग आम्हाला हाय असंच हे 10-12 फुटाचा जो आहे ना रस्ता याच्यावर जर डांबर पडलं तर आमची काही हरकत नाही. पण याच्या पुढे जर 1 फूट जरी रस्ता जर केला तरी आम्ही या ठिकाणी रक्त सांडलं तरी चालम पण शेतकरी हा रस्ता होऊन देणार नाही. होऊन देणार नाही. म्हणजे आंदोलन एक प्रकारे आणि आंदोलन. त्याच्यामध्ये हा रस्त्याचं आहे ना काम आहे हा ठेकेदार पंजाबी आहे. त्याचं नाव पंजाबी. हं. त्या पंजाबीकडून हा माताजी पोकरकरने हा रस्त्याचं काम घेतलंय. आणि हा माताजी पोकरकर म्हणजे केवळ पोपटपंची माणूस आहे. हं. प्रत्येकाच्या घरी कागद घेऊन जाणार
आणि त्या ठिकाणी सांगणार नाही असं तुमचा फायदा होईल, अमकं होईल, तमकं होईल. काही सुद्धा कुणाचा फायदा होणार नाही, काय नाही. इथं म्हणतो MIDC येणार आहे. आता याच्या बापाने इथं MIDC आणली होती काय? निश्चितच आता गाव पातळीवर छोटेसे गाव आहे आणि तिथे MIDC येणार आहे असं त्यांचं आता म्हणणं आमच्या आहे. सिटीमध्ये MIDC आणणार आहे का? हा? आता सांगतोय ह्या पोलवरती लाईट लावणार आहे, म्हणजे इथं वाघाची भीती आहे शेतकऱ्यांना. या पोल आता 33 केवीच्या पोलवरती हा लाईट लावून देणार आहे का? हा? आणि एवढंही सांगतोय परत, जर तुमचा विरोध असेल ना, हा रस्ता होऊन द्या आणि नंतर तुमचा फोडून घ्या. हे सांगतोय लोकांना. तुमचा रस्ता होऊन द्या, नंतर तुम्हाला काय ठेवायचं ठेवा, नंतर फोडून घ्या. म्हणजे शासनाचा निधी असं काही मोकाट आहे का? म्हणजे शासनाचा रस्ता निधी पूर्ण म्हणजे झाला आणि हा परत आपल्या नंतर आपल्या फोडून घ्या. सर्वसामान्य लोकांचा निधी आहे शासनाचा. मला सांगा, 4 कोटी तिच्यावरती पडणार, याच्यामध्ये पैसे आपले खर्च होणार आणि यांचं बिल मंजूर झालं का तो म्हणतोय हा रस्ता आहे ना फोडून घ्या तुम्ही. तुमचं 10 फूट ठेवायचं आणि तेवढं ठेवा, बाकीचं फोडून घ्या, असं मला बोललाय तो स्वतः. तुमचं फोडून घ्या. अरे ही कुठली पद्धत? हा? म्हणजे ह्या ठेकेदाराच्या विरुद्ध सगळे शेतकरी त्या ठिकाणी रस्त्यावरती येणार. हा रस्ता आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊन देणार नाही आणि त्या रस्त्याची आम्हाला गरज पण नाही, कारण हा काय कुठला नॅशनल हायवे नाही. हा डबल गाडी जायचं, मला सांगा डबल गाडी जायची तर काय गरज आहे? या रस्त्याला ना दिवसातून एक पण गाडी येणार नाही, कोणती ट्रक येणार नाही, पिकअप येणार नाही. फक्त आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मोटरसायकलीतून जाणार आहे पाणी भरण्यासाठी. मग काय गरज आहे आम्हाला? आणि फक्त आमचा ऊस काढण्यासाठी. आमचं ठीक आहे ना, ऊस काढण्यासाठी आम्हाला आहे ना त्या ठिकाणी कारखाना असेल, कारखाना दरवर्षी या ठिकाणी मुरम टाकते, त्या ठिकाणी ते होऊन जाते. म्हणजे टायर गाड्या वगैरे येतात. हो, ते तेवढं फक्त एक महिन्याभरासाठी तेवढं फक्त हे होतंय आणि ते ऊस पण काढले जातोय उन्हाळ्यामध्ये. आणि बाकीचं तरकारी काढायला आमचा काही एवढा काही विषय नाहीये. त्याच्यामुळे हे सगळं चाललंय ना, हे अतिशय चुकीचं चाललंय. हे फक्त हे टावर लाईन दाबण्यासाठी हे काम चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला आहे ना हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा हा निधी पण नकोय आणि हा रस्ता पण नकोय. आम्ही त्याच्यानंतर आता आचारसंहिता उठल्यानंतर त्या ठिकाणी जो खासदार होईल त्या खासदाराकडे जाऊ, जो आमदार होईल त्या आमदाराकडे जाऊ, आता जेडपी निवडणुका लागतील, जेडपी सदस्याकडे जाऊ आणि 10-12 फुटाचा रस्ता आम्ही हा करून घेऊ. पण आम्हाला आहे ना हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता नकोय. निश्चितच ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना नको आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आपण आचारसंहिता झाल्यानंतर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा, हीच त्यांची एक प्रशासनाकडे विनंती आहे. कॅमेरा पर्सन राजेश संतोष, SBP न्यूज, मंचर, कामठेमळा.